गेल्या काही दिवसांपासून बारामतीमधलं राजकारण हे घरातले पवार आणि बाहेरचे पवार या दोन शब्दांभोवती फिरतंय। शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर यावरून राजकारण अधिक तापलंय। आता हे सगळं सुरू असताना अमोल कोल्हेंचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय। शरद पवार बोलत असताना अमोल कोल्हे हे हसत होते आणि या व्हिडिओमुळे पवारांचं हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलंय। तर यावरून अजित पवारांची राष्ट्रवादी कोल्हेंच्या विरोधात आक्रमक झाली आहे। शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील एका उत्तरावर कुत्सितपणे हसतानाचा अमोल कोल्हेंचा हाच व्हिडिओ एक्सपोज करत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकर यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना मिटकर यांनी कोल्हेंना अफजल खानाची उपमा सुद्धा दिली आहे। दरम्यान मिटकरी कोल्हेंवर इतके का चिडले आणि त्यांनी एक्सपोज मध्ये नेमकं काय म्हटलंय हे सविस्तर पाहण्याआधी अमोल कोल्हे शरद पवारांच्या कोणत्या उत्तरावर असे कुत्सितपणे हसतायत ते आधी पाहूया। 4 ते 5 दिवसांपूर्वी प्रचारादरम्यान अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना निवडून देण्यासाठी बारामतीकरांना भावनिक साथ घातली। सभेत बोलताना बारामतीकरांनी आधी मुलाला म्हणजे स्वतः अजितदादांना, मग बापाला म्हणजे शरद पवारांना आणि नंतर मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना निवडून दिलं। आता सुनेला म्हणजे सुनेत्रा पवारांना निवडून द्या असं वक्तव्य दादांनी केलं। अजितदादांच्या याच वक्तव्याचा आधार घेत पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न केला असता खरे पवार आणि बाहेरून आलेले पवार यात फरक असतो असं वक्तव्य शरद पवारांनी केलं आणि सुनेत्रा पवारांबाबतच्या शरद पवारांच्या याच उत्तरावर अमोल कोल्हेंनी हे कुत्सित हास्य केलं की 3 वेळेला खासदारकीला 91 ला खासदारकीला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या। सगळी फिटामफाट। यावेळेस सुनेला निवडून द्या। आतापर्यंत बारामतीकर जे आहेत पवार अण्णावाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे यंदा सुनेला मतदान। त्याचं चुकीचं काय असे 2 गोष्टी असतात, मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार। कोल्हेंच्या याच हसण्यामुळे मिटकरींच्या संतापाचा पारा चढला आणि अमोल कोल्हेंविरोधात अफजल खानाची उपमा देणारी एक्सपोज केली। अहो खासदार साहेब, एक साधा प्रश्न, आपल्या घरातील आई आणि आमच्या वहिनी साहेब यांनी स्वकर्तृत्वावर जे आपले कर्तृत्व सिद्ध केलंय त्यांच्या बाबत सुद्धा आपले हेच मत आहे का? आपले हे विकृत हास्य इतिहासात नोंदलं गेलं आहे। पोवाड्यात उल्लेख आहे, खान हाक मारी तो हसरी तो हाच का? पण आमचा कोल्हेंना या माध्यमातून प्रश्न आहे की तुमची आई असेल, तुमच्या सुविधेपत्नी वैद्य मॅडम असतील म्हणजे आमच्या वहिनी साहेब, त्या त्यांच्या स्वकर्तव्यकारीने तिथपर्यंत गेलेल्या आहेत आणि जर सुनेत्रा वहिनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो। आदरणीय दादांनी ज्या पद्धतीने तुम्हाला तिथे खासदार बनवलं, आज वाटतं असेल मतदारसंघातल्या लोकांना खासदार बदलावं, म्हणून अशा उन्मादात जर ते हसले असतील तर ते हास्य इतिहास विसरणार नाही। अत्यंत विकृतीचं दर्शन अमोल कोल्हेंनी केलेलं आहे। एकीकडे मिटकरींनी कोल्हेंवर टिकेटचे बाण सोडलेले असतानाच तिकडे पुण्याच्या हडपसरमधील शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचार सभेतून अजितदादांनी देखील कोल्हेंचा समाचार घेतलाय। तुम्हाला कार्यसम्राट पाहिजे की नटसम्राट? शिरूरकरांना असा सवाल करत दादांनी कोल्हेंवर खोचक टीका केली आहे। त्यांना अनेकदा त्यांच्या ज्या सिरियल असायच्या त्याच्या संदर्भात शूटिंग असायचं, त्याच्यामुळे त्यांना मुंबईला जायला लागायचं। तुम्हाला आता हवेली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाला ठरवायचं आहे की तुम्हाला
राज्यभर सध्या सर्वच पक्षांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. मात्र याच प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य आणि खालच्या पातळीवरील टीकांचा सपाटा सुद्धा पाहायला मिळतोय. आधी काँग्रेसवर टीका करताना मुनगंटीवारांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपतींबाबत दत्तक वारसा हक्कावरून संजय मंडलिक यांनी वाद उकरून काढला. आणि आता अमोल मिटकरींनी तर अमोल कोल्हेंना अफजल खानाची उपमा दिली आहे. जयेश गवांदे, ज्ञानेश्वर चौतमलसह प्रथमेश मोरे, पुढारी न्यूज.